नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करणार आहे इन्स्टंट ड्रायफ्रूट्स किंवा आपला सुकामेवा, खारवलेला सुकामेवा 2 मिनिटात मायक्रोवेव्हमध्ये मॅक्सवरती करून दाखवणार आहे। किती पटापटा सगळं होतं ते। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे, शेंगदाणे आहे, काजू आहे, बदाम आहे आणि हे चणे घेतलेले आहेत। आपण इतरही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो, पण मी आज एवढेच करून दाखवते आहे। त्यासाठी लागणार आहे मीठ आणि पाणी। चला तर मग आता कृतीकडे वळूया। आता हे काजू आपण एका याच्यात टाकून घेऊ, एका याच्यात शेंगदाणे टाकून घेऊया, एका याच्यात चणे आणि एका याच्यात बदाम। आपण हे जेव्हा सगळं काही एरवी करतो ना, खारवलेले शेंगदाणे करतो किंवा चणे, काजू म्हणा, बदाम म्हणा, तर याच्यासाठी आपल्याला ते भिजवावे, उकळावे लागतात मीठ टाकून, मग मिठात भाजा। कमीत कमी अर्धा तास तरी जातो। हे अक्षरशः इन्स्टंट 2 मिनिट, मॅगी 2 मिनिट सारखे हे 2 मिनिटात होतात। चला तर मग आपण हे आता मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी ठेवूया। हे पहा, आता हे मायक्रोवेव्हमध्ये मी ठेवले आहेत। 1 मिनिट आता आपण याला मायक्रोवेव्ह करूया। पहा, हे सगळे आपण हे शेंगदाणे, काजू हे सगळं 1 मिनिट गरम करून घेतलेलं आहे मायक्रोवेव्हमधनं। आता याच्यावर आपण थोडं थोडं पाणी घालूया। अगदी पहा किती कमी पाणी घेतलं आहे मी, आणि हे पाण्याने आधी असं हे पाणी लावून घ्यायचं। एक अर्धा टीस्पून पाणी मी काजूसाठी घेतले, तेवढंच पाणी मी सगळ्याला घेईन आहे। आणि आपल्याला कितपत मीठ पाहिजे, कसं असं हाताने त्याच्यावर स्प्रेड करून घ्यायचे। आपण दाणे, काजू, बदाम किती घेतोय त्याचा एक आपला एक अंदाज असतो, त्याप्रमाणे अंदाजाने याच्यावर मीठ घालायचं आणि हे परत मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला याला तिखट लावायचं असेल, तिखट मीठ, तर तुम्ही या क्षणी याच्यात तिखट किंवा काळी मिरी पूड काही पण असं टाकू शकता। चाट मसाला, जसं मसाला ड्रायफ्रूट्स करायचे आहेत, मसाले दाणे, तर मग या सगळ्या गोष्टी या क्षणी मिक्स करून घ्यायच्या। आता आपण याला फक्त मीठ लावलेलं आहे। आता मी हे मायक्रोवेव्हमध्ये ठेवले आहे 1 मिनिट 20 सेकंद। मी याला आता मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेणार आहे। हे पहा, आपले खारवलेले दाणे सुंदर तयार झाले आहेत। 2 मिनिट 20 सेकंद लागलेले आहेत। तसेच आपले काजू पण छान तयार झालेले आहेत। त्याच्यानंतर हे चणे घेतले होते आपण, चणे देखील आपले काही चणे फुटलेले आहेत, काही नाही। त्यामुळे चण्याची क्वालिटी आणि साईज याच्यावरती चण्याचा वेळ थोडा कमी जास्त होऊ शकतो। 3 मिनिट तरी चणे करावे असं मला वाटतं, पण 2 मिनिट 20 सेकंदात माझे हे चणे असे फुटलेले आहेत। आणि बदाम, हे खारवलेले बदाम पण फार सुंदर झाले आहेत। इन्स्टंट काजू, बदाम, शेंगदाणे, फुटाणे असे खारवलेल्या गोष्टी मनात आलं आणि 2 मिनिटात करून खाल्लं, ती मजा वेगळी असते। तुम्ही पण हे करून बघा, तुमचे कसे होतात ते मला सांगा। माझी डिश आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा। माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला सुद्धा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा। धन्यवाद।